क्रिश्चियन एरिक्सन. ओके, ब्रेंटफर्ड. बुएमो. आय हॅव नो आयडिया. ओके, आता रॅली बघूया किती लांब राहते. लेट्स सपोर्ट इच अदर. ही रॅली ट्राय करूया. ओके. डॅरन बेंट. टॉटनम हॉटस्पर. स्टीवन पीएनआर. एव्हर्टन. वेन रूनी. DC युनायटेड. ओके. मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. खरं तर हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिशमध्ये आहे. माझ्याबरोबर माझा को होस्ट आहे ओमकार. हॅलो ओमकार, आज काय पॉडकास्टमध्ये नवीन आहे? आज आपण परत आलोय आपल्या खुर्च्यांमध्ये. तो एक तिसरा जो गेस्ट असतो आपल्याबरोबर, त्याच्याबरोबर एक वेगळा पॉडकास्ट चालू केलेला आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्ट काय आपण दिलं की डायरेक्ट त्याला शोच दिला आपण. इथे नको मध्ये मध्ये करू म्हणून हे चालू दे. तिथे तिसरी खुर्ची ठेवायला जागा नाहीये, तो ऑनलाईन करूयात एपिसोड. बट त्याची एक कॅमिओ काय भारी होती की त्याला अख्खा पॉडकास्टच देऊन टाकला आपण खूप चांगले बॉसेस होत असं मला जाणवलं. कर्टनी कॉक्सवाला ब्रेक मिळाला त्याला बेसिकली. आमचे प्रोड्युसर साहेबांनी म्हटलं की हा पोरगा आवडला आपल्याला, इसको मैं रस्ते से उठा के स्टार बनाऊंगा. बाय बाय. सो तसंच केलेलं आहे. आणि आमच्या प्रोड्युसरचा आवडता टॉपिक पण त्याला देऊन टाकलेला आहे जो आहे क्रिकेट. ज्याचा एपिसोड ऑलरेडी अपलोडेड आहे, तर जाऊन बघा तो पण एपिसोड. चांगला आहे. आम्ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी बद्दल बोलतोय. एनिवे, बट सॉकर खाल्लेला माणूस इज अबाउट सॉकर रादर फुटबॉल. तर आपण जम्पिंग बॅक into what is happening in the world of English Premier League football. संपला का तो इंटरनॅशनल ब्रेक? बास झालं ना आता. 5 आठवडे नव्हता असं वाटत होतं. वेळ नव्हता आणि त्यात आपण खूप काय काय केलं. ऍक्च्युली खूप जास्त बडबड केली आहे गेल्या 2 आठवड्यात. त्यात एक फेल्ड एपिसोड पण रेकॉर्ड करून झाला आपला. एक पॉडकास्ट असा रेकॉर्ड केला आहे ज्याचा ऑडिओ नाहीये, तर एक माईम व्हिडिओ आहे ज्याच्यात आम्ही बोलताना दिसतो. तो अपलोड नाही केलाय, पण कधीतरी BTS म्हणून कधीतरी टाकू आम्ही ते 30 मिनिटाचं फुटेज ज्याच्यात आवाजच नाहीये आणि तुम्ही गेस करा आम्ही काय बोलतोय. तर पण काय चालू आहे जागतिक लेवलवर इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये? काय चालू आहे? थोडंसं रिओरिएंट करायला लागेल. 12वा गेम वीक आहे. मला आठवते की मला छान वाटलं होतं मागचा इंटरनॅशनल ब्रेक आला तेव्हा, पण कारण चांगलं काहीच चालत नव्हतं. आर्सेनल नॉट विनिंग इज नॉट अ ग्रेट थिंग, बट हे सिटी पण हरत होते, त्यामुळे इट केम ॲट द राईट टाइम फॉर आर्सेनल, बट इट केम ॲट द राईट टाइम फॉर सिटी एज वेल. केम ॲट द रॉंग टाइम फॉर लिव्हरपूल. केम ॲट द व्हेरी रॉंग टाइम फॉर लिव्हरपूल. पण तो मोमेंटम जबरदस्त चालू होता. आणि ऑनेस्टली त्यांच्या शेवटच्या गेममध्ये ट्रेंटला हॅमस्ट्रिंग इंजुरी झाली आहे. सो तो त्याचं काय आहे असेसमेंट वगैरे. त्यांची मिडफिल्ड कोलॅप्स झाली बेसिकली. They've lost a defender, midfielder and an attacker in Trent Alexander-Arnold. कारण म्हणूनच त्याला 3 नावं दिली. लिव्हरपूलचा नील नितीन मुकेश आहे. त्याचे 3 वेगळे रोल्स आहेत. एनिवेज, पण मोर दॅन आपण तर गेम वीक तर डिस्कस करणारच आहोत, पण इंटरनॅशनल ब्रेकच्या वेळेस ना न्यूज आर्टिकल्स पण भरपूर येतात. आपण डेव्हिडला लय कुठलं आहे मागच्या एपिसोडमध्ये, तर त्याच्याबद्दल काय बोलण्यात काय पॉईंट नाही. पण PGMOL मध्ये हालचाल पण बरीच झालेली आहे. आपला एपिसोड निघाल्यानंतर डेव्हिड कुटचे अजून 2 किस्से बाहेर आलेले आहेत की ही हॅड अरेंज्ड फॉर कोको कोला पार्टी अँड बिटवीन द गेम्स ही वॉज, तो त्याच्या मित्रांना विचारून कन्फर्म करू, तुम्ही येताय ना, मी भरपूर सारं कोको कोला आणून ठेवलेलं आहे पार्टीसाठी, तुम्ही नक्की. अँड दिस वॉज बिटवीन गेम्स, लाईक ही वॉज टेक्स्टिंग हिज फ्रेंड्स बिटवीन गेम्स. सो कोणावर पैसे लावलेत गाईज, कोणाला देऊ येल्लो कार्ड, हे पण झालं असूच शकतं. असणारच. ते अजून बाहेर नाही आलंय. पण ही इज द एपिटोम ऑफ सेक्स, ड्रग्ज अँड रॉक अँड रोल इन द PGMOL ॲट द मोमेंट. आधी प्लेयर्स करायचे हे सगळं, आता रेफरीज करतात. तर असं सध्या वातावरण PGMOL मध्ये बऱ्यापैकी मस्त चांगलं. पण ऑनेस्टली मला 0 अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं की ऑफ द फील्ड झालेल्या स्कॅन्डलमुळे ते ऑन द फील्ड चांगलं करायला लागतील. जस्ट टू सॉर्ट ऑफ बातम्या आपल्याबद्दल कमी याव्यात गाईज, ह्याच्याबद्दल मीटिंग झालेल्या असणार का रेफरीजमध्ये, तर मला ह्याची 0 अपेक्षा आहे यांच्याकडनं. त्यांनी उलट म्हटलं असणार की मेक शुअर की कॅमेराज आर नॉट, हे करा तुम्ही, कॅमेराज नाही आहे तसं जरा लक्ष ठेवा. गिव्ह देम डिफरंट न्यूज टू टॉक अबाउट. त्यामुळे एक आता परत बघा कोणाचं तरी टाइम वेस्टिंगचा एक दुसरा येल्लो देता येतोय का आर्सेनलला वगैरे,
हे होईलच या गेम वीकमध्ये, पण देर इज नो पॉईंट डिस्कसिंग दोज थिंग्स. But unfortunately on those topics only. But I think the best thing that has come out of it is they are like FA is actually contemplating getting foreign referees, right? कुठेतरी एक बातमी आली होती. पण ते यायला खूप वर्ष Actually a lot of clubs are writing a letter to the FA saying we would want foreign referees perfect to be हे खूपच परफेक्ट included in the league. Primarily because तुम्ही तिथे जन्मलात, तुमचे बायसेस असणारच, आणि परत आपण तेच डिस्कस करतो. सो हा नाही, आणि नाही, माझं म्हणणं आहे की नसतात काही लोकांमध्ये ट्रेड प्रोफेशनलिझम, दिस स्ट्रेंथ टू बी फेअर, राईट? आपण पण आर्सेनल सपोर्टर्स असून केवढा फेअरली पॉडकास्ट करतो. खरं, बिलकुल बायस नाही आणत. बट स्पीकिंग ऑफ काय म्हणतात डिसिप्लिनरी ॲक्शन्स, अजून एक न्यूज आलेली आहे रिसेंटली. बेंटेंकुर नावाचा एक टॉटनमचा प्लेअर आहे, ज्याला एक 7 मॅचची बॅन बसलेली आहे फॉर अ रेसिस्ट कमेंट दॅट ही डिड ऑन हिज ओन कॅप्टन सॉन. ती रेसिस्ट कमेंट काय ती तुम्ही गुगल करा, आम्ही इतक्यात कॅन्सल व्हायची आमची काही इच्छा नाही आहे. सो त्याला एक 7 मॅचचा बॅन बसला, आणि मीडिया स्टेटमेंट मध्ये बोललाय तो. हे असं नाही की डेव्हिड कूड सारखं दारू पिऊन मित्राच्या फोनवरचा व्हिडिओ आहे वगैरे. पण तर त्याला एक $100,000 पाऊंड्सची पण फाईन बसलेली आहे. ॲज ऑफ दिस मोमेंट जास्त, पण रुपीजपेक्षा जास्तच आहे. बट माझा तोच मुद्दा आहे की बेंटेंकुरसाठी हे केलं तर मग एन्झोने जेव्हा कमेंट केलेला, येस आय अग्री ही वॉज ऑन इंटरनॅशनल ड्युटी, सो टेक्निकली नॉट हां, पण मग तेच तेव्हा का नाही ॲक्शन घेतली, तर हे मग पण ते थोडं वॉट अबाउटरी म्हणून हो नाही, ह्याला केलं पण त्याला नाही केल्यापेक्षाही मला गंमत ह्याचीच वाटते की हे इतके आत्ताचे नवीन प्रोफेशनल फुटबॉलर्स जसे यंग आहेत, लाईक ज्यांना खूप जास्त मीडिया ट्रेनिंग मिळतं, आणि त्याच्यामुळे होणाऱ्या चुका परत वेगळ्याच आहेत की त्यांना खूप पॉलिश्ड असतात. ते बाहेर काही चुकीचे ट्विट्स करणं वगैरे होत नाही. ते ड्रंक ट्विट्स ज्या पूर्वीच्या असायच्या फुटबॉलर्सच्या, ते आता बंद झाल्यात. कमाल. म्हणजे जेमी वार्डीचा अकाउंट रिइन्स्टेट करा प्लीज. पण नाही, मी आता हल्लीचाच किस्सा आहे, मला तो खूप हसू आलं होतं की इट वॉज अ प्रेस स्टेटमेंट गिवन टू कोल पाल्मर बाय चेल्सी की मारेस्काबद्दल चांगलं बोलायचं, तर कशी त्याची रिलेशनशिप मॅन सिटी डेज पासून आहे मारेस्का. दे नेव्हर कोइन्साइडेड ॲट मॅन सिटी. नाही, एक्झॅक्टली. तर त्यामुळे ते लिहायला लावलं होतं, कारण समवन इन द मीडिया डिपार्टमेंट थॉट की हा पण तिथनं आलाय, हा पण तिथनं आलाय, तर ते एकमेकांना ओळखतात, तसं आपण करूया. PR एजन्सीना एवढे जास्त फीज कशाला मिळतात, तर पण मग त्यांनाही फाईन लावा. ते काम करत नाही आहेत त्यांचं. आणि हे कुठेतरी आपण विसरतो की हे प्रोफेशनल दे आर प्रोफेशनल फुटबॉलर्स. त्यांना जरा लाईनीत ठेवायला इट्स द एंटायर मशिनरी दॅट हॅज टू वर्क. दे 23 year old 24 year old kids. आणि ते हुशार असले असते तर फुटबॉल खेळले नसते. आणि शिक्षण अर्धवट सोडूनच आलेले असतात ना सगळे, मोस्ट ऑफ द टाइम. सगळे काय काउरोमिटोमान असतात की मी PhD करतोय साईड बाय साईड. मूव्हिंग ऑन, घडामोडींमध्ये तेच आहे, अजून काय स्पेसिफिक हे नाही. तर लेट्स मूव्ह ऑन टू द प्रिव्ह्यू. ओके, मोठा गेम ऑफ द वीक. आता मला खूप मजा येते, कारण या आठवड्यात खूप कमी असे मॅचअप्स टाईप आहेत. 6 pointers खूप कमी आहेत. पण मॅन सिटी गेले 2 लीग मॅचेस हरलेत त्यांचे, ऑन द ट्रॉट 4 हरलेत मॅचेस. आणि त्यांची नेक्स्ट गेम इज द टफेस्ट टीम दे प्ले इन द प्रीमियर लीग अंडर पेप गॉर्डियोला. वर्स्ट रेकॉर्ड पेप हॅज अगेन्स्ट एनी टीम इन द प्रीमियर लीग. तो 4 ऑन द ट्रॉट ज्यांनी चालू केलेला टॉटनमने, त्यांच्या अगेन्स्ट, त्या टॉटनम अगेन्स्ट आहेत, ज्यांना एक खूप मोठा बूस्ट मिळाला आहे बेंटनकूरच्या बॅनमुळे. आणि ऑल्सो लेट्स नॉट फॉरगेट फ्रॉम द फॅक्ट दॅट ते मागची मॅच हरलेले आहेत. सो स्टॅटिस्टिकली इट इज देअर टाइम टू विन. अल्टीपल्टी टाइम फॉर टॉटनम. कारण ते इप्सविच कडनं हरलेले आहेत. इट्स माझ्यासाठी पर्सनली इट्स वन ऑफ दोज गेम्स की असं होऊ शकतं का की दोघांनाही 0 points मिळू शकतात का. पण तसं नाही होणार. तर मी लाईक माझी अपेक्षा आहे की लाईक आय एम शुअर सिटी विल गेट 3 points ॲट होम, आणि कितीच मॅच सिटी सलग हरतील. पण बघूया ना, मला पण पेपला जॉब शोधताना आय वुड लाईक टू बी सरप्राइज्ड. येस, पण मला आत्ता वाटत नाही आहे की गिवन द सिनारिओ अँड व्हॉट इज ॲट स्टेक मॅन सिटी कॅन मॅन सिटी विल ऑल्सो केविन डी ब्रुयने इज बॅक. सो म्हणजे आय थिंक ही विल डू अ कम्प्लीट 90 इन दिस गेम. सो त्यांचा अटॅक आहे.
फिल फोडेनला परत बसावं लागणार आहे, विच इज अ ग्रेट न्यूज फॉर मॅन सिटी. अगेन लोकांनी बऱ्यापैकी ऑब्झर्व केलं, फिल फोडेनला जेव्हापासून इंग्लिश सेटअपमधनं थोडं बसवलं आहे बाहेर, इंग्लंड हॅज वन बॅक टू बॅक गेम्स. सो खूप टेलर हार्वूड बेलिस स्कोर्ड इंग्लंड विनर अगेन्स्ट आयर्लंड. रॉय किनचा होणारा जावई येतो, ज्यावर तो म्हणला की काय अजून ऍक्च्युली ठरलं नाहीये, असं करत राहिला तर मुलीचा हात नाही देणार. बट बट टॉटनम सिटी गुड मॅचअप, मजा येईल बघायला. पण हा, पण ऑनेस्टली ती एकच वर्थ मेन्शनिंग मॅच आहे फॉर अस. इट्स फॉर आर्सेनल फॉरेस्ट ॲट होम, विच इज टॉप 6 क्लॅश म्हणता येईल. टॉप 6 क्लॅश, आणि फॉरेस्ट आर अ डिसेंट टीम दिस इयर. आय मीन दे डिड विन ॲट एनफील्ड, आणि आर्सेनलला गोल नाही मारता येत आहेत आता. सो पण वन गुड न्यूज इज ओडेगार्ड इज बॅक. मग मी नख थोडी ठेवली आहेत रविवारी खायला. सो ओडेगार्ड इज बॅक, दो बेन व्हाईट वी लूज 10 to 12 weeks because of an injury he was carrying for a year. He was playing through that injury, but another good news is Calafiori is back, at least for the next 2 games. कारण तो पण एक चायना ग्लॅडिएटर 2 च्या प्रीमियरला गेला होता, आणि लोकांना वाटलं की अरे हा पिक्चर मधला आहे का. पण तो तसंच आहे, तो एक चायना पीस आहे, म्हणजे हा रेसिस्ट कमेंट नाही आहे ते. थोडासा मी घाबरलो आता, तो एवढा चायनीज थोडासा बोन चायना म्हणायचं होतं. ते कसे इझिली तुटतात ना प्लेट्स खालती पडलेला, म्हणतात बुल इन अ चायना शॉप गाईज. सो कॅलिफिओरी इज दॅट, ही इज ॲज डेलिकेट एज चायना. नॉट ऑन देअर पॉलिटिकल स्टन्स, प्लीज डोंट बॅन अस चायना फॉर ऑल द 4 मराठी व्ह्युअर्स इन चायना. But but Arsenal काढते. I would be so surprised if there is a view in China. I would be so surprised. क्रिकेट वाल्याला येईल एक वेळ. बट आर्सेनल काढते फॉरेस्ट असं वाटतंय साधारण. मला नाही वाटत आहे, पण एनिवे चेल्सी प्ले लेस्टर अवे अगेन अन अवे गेम. पण लेस्टर अगेन्स्ट जर तुमच्याकडे कोल पाल्मर तुमच्या FPL मध्ये असेल आणि त्याचा तो येल्लो फ्लॅग तुम्हाला बॉदर करत नसेल तर त्याला प्लीज कॅप्टन करा. नाही, पण आय डोंट थिंक इट इज जस्ट इंटरनॅशनल ब्रेक गिमिक प्रिटी मच. ऑल्सो साऊथहॅम्प्टन वर्सेस लिव्हरपूल आहे. सो लिव्हरपूल आयदर इन्क्रीज देअर लीड और मेंटेन देअर लीड ओव्हर द रेस्ट ऑफ द पॅक विथ दिस गेम. साऊथहॅम्प्टन फेमसली लिव्हरपूलचा खूप जास्त फीडर क्लब होता गेला डेकेडवर. सो त्यातनं आता त्यांना डिब्लिंगला भेटून घ्यायचं असेल आर्ने स्लॉटला तर आता चान्स आहे चांगला. दॅट इज द ओनली गुड गाय हू कॅन साइन अप फ्रॉम साऊथहॅम्प्टन. अजून एक मोठा गेम आहे या आठवड्यात, जो इट्स नॉट बिकॉज ऑफ द मॅचअप, कारण एक टीम खूपच वाईट खेळते आणि दुसरी टीम इप्सविच आहे. पण जोक्स प्रेडिक्टेबल झालेत रे खूप. पण नाही, चेंज ऑफ फॉर्च्यून प्रॉब्ली ॲट मँचेस्टर युनायटेड, ओनली टीम टू गेट अ मॅनेजर चेंज इन द मिडल ऑफ दिस सीझन. आणि फर्स्ट टीम टू गेट अ मॅनेजर. अमोरीमचा पहिला गेम इन चार्ज अवे इन द प्रीमियर लीग. बट व्हॉट आर युअर थॉट्स? तो एक इमिजिएट एक स्पाइक दिसेल आणि मग त्याच्यानंतर थोडं टाइम लागणार आहे त्याला सेटल व्हायला असं मला वाटतं. हा, मग इट्स स्टुपिड टू एक्सपेक्ट इमिजिएट रिझल्ट्स तर मला नाही वाटत आहे. बट फ्रॉम द लुक्स ऑफ इट व्हॉट ही इज डन ॲट स्पोर्टिंग हॅज बीन फेनॉमिनल. म्हणजे जस्ट द वे द प्लेयर्स डिड अ सेंड ऑफ फॉर हिम वॉज क्वाईट एव्हिडंट ऑफ द फॅक्ट दॅट त्याला किती रिव्हर करतात तिथे. अँड मे बी दे नीडेड सच अन इन्फ्लुएन्शियल पर्सन इन द ड्रेसिंग रूम ॲट युनायटेड. अँड मोर दॅन एनिथिंग आता तरी हे त्याच्या लाईक फ्रॉम गेटिंग हिम ऑन बोर्ड इट सेल्फ इज अ स्टेटमेंट की इंटरिम सोल्युशन नको आहे. सो इट्स 2 ट्रान्सफर विंडोज लेटर दॅट he'll have the team that he wants probably. आणि त्यानंतर त्याची टीम कशी खेळते युनायटेड. ट्रस्ट द प्रोसेस वालाच सिनेरिओ आहे. पण डू दे लाईक युनायटेड फॅन्स आर्सेनल फॅन्सकडनं एका यंग मॅनेजरचं कसं हे करायचं सांगतो. लगेच त्याला लगेच अशी अपेक्षा ठेवू नका की लगेच काहीतरी रिझल्ट येणार आहेत. इट इज द होप दॅट किल्स, ऑलवेज रिमेंबर. पण त्याने एक साधारण एक FA वगैरे मारला तर खुश राहा त्याच्यात. वाईट मानून नका घेऊ. ती त्याची टीम नसली तरी ॲट द मोमेंट त्याची ती टीम नाही आहे. देर इज अ लॉट ऑफ डेडवूड ॲट युनायटेड अँड either he is going to
come with a stick and saying either you buck up or FO. पण नाही, हॅव्हिंग सेड दॅट दिस पर्टिक्युलर बंच ऑफ मँचेस्टर युनायटेड प्लेयर्स compared to what Arteta inherited at Arsenal is a much more talented bunch. Like individually they have great talent, excellent players. आत्ताचे सायनिंग्स पण वाईट नाहीच आहेत, चांगलेच आहेत, पण ते टू मेक देम लाईक टू कन्वर्ट दॅट इन टू अ टीम इज बिकमिंग डिफिकल्ट. कारण तिकडे आहेत प्लेयर्स दॅट नीड टू ओके थँक्यू फॉर द मेमरीज, बट आय मीन हॅरी मॅग्वायरला थँक्यू फॉर द मेमरीज पण नाही म्हणता येणार, ते लेस्टरनी म्हणून झालं. हां, बट तसाच प्रकार आहे त्यांच्याकडे. एकतर ते 70-80 मिलियनवाले अननेसेसरी प्लेयर्स जे बसलेले आहेत तिकडे ऑन द बेंच. इट इज टाईम, आय मीन कट युअर लॉसेस. ठीक आहे, 70 मिलियन डाऊन द ड्रेन, फॉरगेट इट, डझंट मॅटर, वी मूव्ह ऑन. तसंच करावं लागणार आहे. कारण अँटनी ॲज अ प्लेयर डझंट डिझर्व टू प्ले ॲट अ क्लब लाईक मॅन युनायटेड, क्वाईट ऑनेस्टली. सो आय मीन either he does or does not, but I would like to speak well of a new person coming into the league. आहे म्हणजे I don't want to brush him off आत्तापासूनच. नाही, मी त्याचे स्पोर्टिंग वाले जे काही मी त्याच्याबद्दल वाचलंय ना, आय एम इम्प्रेस्ड अँड आय एम अ लिटल जेलस दॅट ही इज ॲट युनायटेड. पण मला हे सेम टेन हाग बद्दलही वाटलं होतं. पण आय डोंट वॉन्ट टू लाईक पेंट देम विथ द सेम ब्रश. इज अ न्यू मॅनेजर, ही कम्स विथ अ कम्प्लिटली डिफरंट पर्सनॅलिटी. आणि बघू काय होतं, काहीतरी इंटरेस्टिंगच होतं नवीन मॅनेजर आला की नॉर्मली. सो बघायला मजा येते. आणि इट्स इप्सविच अवे, सो इट इज बाउंड टू बी फन. सो लेट्स सी. बाकीचे पण गेम्स फक्त मेन्शन करतो. एक ॲस्टन विला क्रिस्टल पॅलेस आहे, बोर्नमूथ ब्रायटन आहे, एव्हर्टन ब्रेंटफोर्ड आहे, फुलम वुल्व्स आहे. म्हणजे असं इम्पॅक्टफुल गेम्स. सो ते आहे ना. आणि न्यूकासल वेस्ट हॅम ही मंडे नाईट आहे, सो आपण ती नाही कव्हर करणार. ती आपल्याला कव्हर करता नाही येणार. न्यूकासल वेस्ट हॅम युनायटेड, माझी बायको वर्सेस आमचा एक दुसरा कोहोस्ट, अशी मॅच आहे. बट न्यूकासल कन्सिडरिंग द फॉर्म दे आर इन अँड West Ham considering the form they are in, I see a clear Newcastle victory. Oh, by the way, there's a nice rumor going around that Isak Jesus exchange between Newcastle and Arsenal, but January window मध्ये आपण बघूया. पण म्हणजे असं का होतंय, म्हणजे त्यांना माहिती नाही का त्यांच्याकडे काय आहे? इसाक इज नॉट सायनिंग अ कॉन्ट्रॅक्ट ना विथ न्यूकासल. ओके, फेअर इनफ. तसं आहे. सो तो इश्यू एक आलेला आहे. सो त्याच्यावरनं आमच्या घरात भरपूर वादावादी चालू आहे सध्या, की इसाक ती बायको म्हणते नाही आम्हाला हेसूस मिळतं. म्हटलं ओके, घे ना. सो तसं आहे. सो दॅट इज अ गेम वीक प्रिव्ह्यू. तुला क्रेझी प्रेडिक्शन आत्ता करायच्यात का एंड ऑफ द हे करायचं आहे पॉड? एंड ऑफ द पॉड. देन लेट्स मूव्ह ऑन टू आवर फेवरेट सेगमेंट. तुला ती आठवते का? ती हा सेगमेंट आहे. तुम्हाला ती आठवते का? ती जिथे आम्ही डिस्कस करतो त्या एका ती बद्दल जी सगळ्यांना आठवते, आणि आम्ही एकमेकांना विचारतो तुम्हाला ती आठवते का ती. सो ओमकार, आज ती आठवते का ती मध्ये आपण काय टॉपिक घेतलेलं आहे? आज अगेन आपण स्कोर लाईन नाही घेतली. आपण हे का करतोय मला माहित नाही. स्कोर लाईन असं ठरवलं आणि स्कोर लाईन घेतच नाही होता आपण आता काही दिवस झाले. कोण कमेंटच नाही करत, पण कारण स्कोर होतच नाहीयेत, मॅचच नाही झाली. पण यावेळेस आपण ठरवलं की सगळ्यात जास्त रेड कार्ड झालेल्या मॅचेस बघूयात प्रीमियर लीगच्या, आणि त्यातली कुठली स्टोरी सांगायची असेल तर मग तू काय आणलंयस आज? तर मी एक 2 रेड कार्ड्सवाली स्टोरी आणलेली आहे. ती खूप जास्त जुनी मॅच नाही आहे, पण ही कोविड एरामधली आहे. हां, ती आहे युनायटेड फॅन्स, दिस वन इज फॉर यू. युनायटेड 9-0 साऊथहॅम्प्टन. सो ही मॅच आहे 12 फेब्रुवारी 2021ची. येस, टू बी व्हेरी ऑनेस्ट, ह्या मॅचच्या 2 आठवड्यानंतर मला कोविड झालेला आणि सिरियसवाला. सो टेक्निकली मला हीच आठवते मॅच. सो असा होता. आपण हे एकदा करायला पाहिजे. हां, स्कोर लाईन कोविड मधल्या मॅचेसच्या मेमरीज सांगायला पाहिजे. कारण मला कोविड झालं होतं तेव्हा ॲस्टन विला 7-2 जिंकले होते लिव्हरपूलकडे. सो युनायटेड साऊथहॅम्प्टन ही मॅच आहे. ॲक्च्युली मजा म्हणजे साऊथहॅम्प्टन वॉज नॉट इवन दॅट बॅड. ह्या सीझनमध्ये टिल डिसेंबर दे वर 3rd. हां, ते स्टॉप द काउंटवाला ट्वीट. स्टॉप द काउंटवाला म्हणजे नोव्हेंबरमध्ये ते फर्स्ट वगैरेला पण टच करून आलेले, आणि डिसेंबरमध्ये 3rd होते. बाय द टाइम दे फेस्ड युनायटेड दे हॅड रीच 10th 11th. बट इवन देन पीपल वर लाईक साऊथहॅम्प्टन हॅज ओव्हर परफॉर्म्ड देमसेल्व्स. आणि युनायटेड वर इन अ कम्फर्टेबल सेकंड पोझिशन, अँड दे जस्ट ahead of them was just their noisy neighbors with a 3-point gap. Fair. But as usual, how it works, City always have a game in hand, na?
सो तसाच प्रकार होता. सिटी हॅड अ गेम इन ते 39 खेळतातच पण हा पण हे एक पेपचा माइंड गेम असतो. 39 नाही रे 38 म्हणूनच एक पेपचा माइंड. एक पेपचा. ओ इकडे हा बघ पाडलास तू माझा जोक. सॉरी अवनी हा एडिट कर प्लीज. एनिवे सो युनायटेड वर बेसिकली looking for that win to be on par with City in the game and everything. आणि युनायटेड लाईनअप सांगतो. मस्त लाईनअप आहे. डेगिया इन गोल, वॅन बिसाका, लिंडेलॉफ, मग्वायर, लुक शॉ. तो जो त्यांचा कोविड क्वाड्रपल होता तोच. मिडफिल्डमध्ये कोणीही मॅकटॉमिने आणि फ्रेड ऑफकोर्स. सो I'll tell you एक किस्सा मी सांगतो. I had the privilege of meeting Ole Gunnar Solskjaer आणि मी बँगलोरला त्यांचे इव्हेंट होस्ट केलेला तेव्हा I got a chance to have one-on-one conversations with him. He was there in the green room discussing things and everything. म्हणजे तो असा म्हणजे लिटरली घरचा टी शर्ट घालून आमच्यावर गोष्टी साईन करायला खाली आलेला. तर तेव्हा गप्पा गोष्टी चालू होत्या. तेव्हा तो म्हणालेला की हिज फेवरेट प्लेअर ॲट युनायटेड वॉज स्कॉट मॅकटोमिने. तो म्हणतो त्याच्यासारखा हार्ड वर्किंग प्लेअर त्याने बघितलं नव्हतं. सो एनिवे तेवढंच मला एक. आणि मॅकटॉमिने ऑनेस्टली आता युनायटेड सोडून गेला आणि गाजवतोय नापोलीमध्ये खेळतोय. ही इज फाउंड द राईट काइंड ऑफ मॅनेजर. द बेस्ट पार्ट इज नापोलीचे फॅन्स कॅनॉट प्रोनाउन्स हिज नेम. देयर इज अ रील दॅट इज गोइंग व्हायरल वेअर दे आर स्ट्रगलिंग टू प्रोनाउन्स हिज नेम. ब्युटिफुल रील. सो मॅकटॉमिने अँड फ्रेड ऑब्व्हियसली. अटॅकिंग मिडफिल्डमध्ये रॅशफर्ड, फर्नांडेज आणि एक ग्रीनवूड. आणि अपटॉप होता कवानी खेळायचं रे यांच्याकडे आणि चांगला खेळायचा. सो तसं होतं. आणि साऊथहॅम्प्टनची टीम पण काही वाईट नव्हती. इंग्स अँड ॲडम्स अपटॉप, आर्मस्ट्रॉंग, यांकोविट्स, वॉर्ड प्राउस वेन ही वॉज बेटर, अँड जेनेपो इन द मिडफिल्ड. रायन बर्ट्रँड कोणाला आठवतं का? तो स्टीफन्स, बेडनॅरेक आणि रॅमझे द डिफेंडर्स आणि मकार्थी वॉज द कीपर. मकार्थी वॉज द कीपर. ओके आय टेल यू बिफोर यू टेल मी द स्टोरी ऑफ दिस गेम लेट मी टेल यू त्या FPL गेम वीक मध्ये माझा गोलकीपर मकार्थी होता. पण नेगेटिव्ह पॉइंट पण माझा कॅप्टन ब्रुनो होता. या he had a goal. सो इट वॉज क्वाईट डिसअपॉइंटिंग की 9 गोल मारलेत पण त्याचं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी असं 3-0 जिंकलेल्याच होतं. हो. सो गेम वॉज प्रिटी मच डिसाइडेड इन द सेकंड मिनिट इटसेल्फ. यांकोविट्सने असा हाय फुटर चॅलेंज दिला मॅकटॉमिनेला आणि इट वॉज अ स्ट्रेट रेड. नाउ बिफोर आय गेट इन टू द गेम आय हॅव टू मेन्शन द रेफरी वॉज माईक डीन. मेक ऑफ दॅट व्हॉट यू विल. हां टेक ऑफ लाईक मी फक्त असा एक तो पॉईंट असा ठेवलाय तुम्हाला पाहिजे ते समजून घ्या. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे साऊथहॅम्प्टन लाईक फोल्डेड लाईक क्वाईट ऑन. तरी दे स्टील 20व्या मिनिटं बिकॉज द रेड कार्ड वॉज इन द सेकंड मिनिट 20व्या मिनिटं 18व्या मिनिटापर्यंत त्याने हे केलेलं. आणि मग वॅन बिसाका स्कोर्ड आणि मग त्याच्यानंतर रिलेंटलेस गोल्स होते. त्यातल्या त्यात एक असा प्रॉब्लेमॅटिक असतोच ना की आता गोल खायला लागलो ना की नशीब पण कधी कधी तुमच्यावर एवढा घाणेरडा खेळ खेळते की एक ओन गोल होतो. हां एक ओन गोल येतोच की आणि मग त्याच्यानंतर युअर स्पिरिट इज ब्रोकन की नाही ह्याच्या पुढे मी काहीच नाही करू शकत. म्हणजे देर इज नो रिडेम्पशन आफ्टर दिस. The one unique record that was set but eventually broken by Newcastle was there were 7 different scorers in the game. Wow. So 7 unique scorers in the game, not counting the own goal. It's Van Bissaka, Marcus Rashford, Cavani, Martial ने 2 गोल मारलेले after a जो कोणाकडेच नसतो FPL मध्ये after a long spell of not scoring for a while. Balandor, McTominay, Bruno Fernandes, which was obviously a penalty, but I'll get to that. And a little known but a well liked Daniel James. Oh, Dan James. Swansea. So Bruno Fernandes' penalty was the controversial one actually. This happened in the 87th minute. Now it did not look like a penalty to begin with. Quite honestly, Bednarek went into the challenge but pulled out of the challenge आणि मार्शलने उडी मारली. म्हणजे ते इट was very obvious की तो उडी मारत होता.
बट माईक डीन बिंग माईक डीन ही गेव द पेनल्टी. रेफ्स कॉल्ड हिम सेइंग की नाही टाकल्या जरा टी व्हीवर बघ काय आहे. तर तो गेला टी व्हीकडे बघितलं आणि ठीक आहे असं 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 हो हो केलं. आला पिचवर तर साऊथहॅम्प्टन म्हणाले ठीक आहे कारण आर्मस्ट्रॉंग क्लेम दॅट मार्शल वॉज सेइंग या ही डिड नॉट पुश मी असं. आता ते नंतर प्लेयर्स तर क्लेम करणारच. माईक डीन आला आणि टी व्हीचा साईन केला आणि परत पेनल्टीला स्पॉट केलं. म्हटलं पण इफ द डिसिजन इज नॉट चेंज यू डोंट हॅव टू डू द टी व्ही सिम्बल ना. ही डिड द टी व्ही सिम्बल बिकॉज ही वॉन्टेड टू गिव्ह द सेकंड रेड कार्ड. सो बेडनारेकला रेड कार्ड फॉर द फ्लिम्झिएस्ट ऑफ रिझन्स. सेकंड येलो फॉर हिम ना. नो स्ट्रेट रेड. बोथ वर स्ट्रेट रेड्स. तर तू एकतर रूल तोडला की समजा डिरेक्ट स्कोर आहे तू येल्लो देतो तुम्ही रेड देत नाहीत. पेनल्टी देतोय तर रेड देत नाहीत. ते विसरला तो रूल. दिस इज पीक माईक डीन. सगळंच त्यांच्या मनावर असतं ना ऑनेस्टली. आणि ऑब्व्हियसली ॲट द टाइम युनायटेड सेट द रेकॉर्ड 9-0 विथ 7 डिफरंट. आय हॅव अ डिफरंट पॉइंट टू मेक हिअर. तू सांग. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली 9-0 तर झालंच. ते सगळं हालाबुला झाला वगैरे. वा युनायटेड दे एंडेड अप द सीझन बिंग इन सेकंड प्लेस. ओले गनर सोल्सगायर वॉज touted to be the next big thing and like permanent signed that contract. फर्डिनंड वगैरे ते PSG ला त्याने केलेलं ते सगळं. बट साऊथहॅम्प्टन डिड अ क्लेम ऑन FA सेइंग की ही बेडनारेकची रेड कार्ड इज नॉट अ रेड कार्ड अँड इट वॉज रिव्हर्टेड. हे खूप होतं. इट वॉज रिव्हर्टेड. मला आफ्टर दॅट साऊथहॅम्प्टन नाही थांब द स्टोरी डज नॉट एंड. साऊथहॅम्प्टन मेड अ क्लेम की यापुढे साऊथहॅम्प्टनचा कोणताही गेम माईक डीन रेफरी करणार नाही. हे त्यांनी PGMOL आणि FA ला लेटरमध्ये लिहिलं की आम्हाला ते रेफरीज नको आहेत. ह्यांना कळत नाही फुटबॉल काय. हे जर सगळ्या टीमनी करायला लागलं तर अगेन फॉरेन रेफरीज यायला लागतील. सो दॅट वॉज द स्टोरी. ग्रेट गेम बाय युनायटेड. क्वाईट ऑनेस्टली फ्लँक अटॅक वॉज सुपर बट depleted Southampton and correct. I still feel Ole Gunnar Solskjaer, after meeting him especially, he should have gotten more chance at United because the story that he's told us about how things ended were very disheartening. But anyways, great, by the way, great guy to talk to. I had सांगतोयस ब्रो कोणाला भेटायला मिळणार आहे इकडे माहित नाही. मे बी इन द फ्युचर. द बेस्ट थिंग इज त्याने मला विचारलं की तू कोणती टीम सपोर्ट करतो आणि मी हसलो आणि म्हटलं नॉट युनायटेड. तर त्याचा जो मॅनेजर होतो प्लीज डोंट टेल मी इट्स लिव्हरपूल. म्हटलं नो इट्स आर्सेनल. त्याच्यावर तो म्हणाला ग्रेट क्लब ग्रेट स्टेडियम. So take off that what you want to, but I just wanted to do a small flex की मी Ole Gunnar Solskjaerला भेटलोय. Yes. नाही, instead of telling my story first, I wanted to address something from that game. Ki your team is what 7-0, 8-0 up, and you get a penalty in the dying moments of the game. Is it inconsequential? Is it sportsmanlike to miss it? Is it sportsmanlike to miss it? Is it unsportsmanlike to like make a hat trick out of it or something, like to make it a personal record or something? Is it sportsmanlike to let your teammate who has not scored a goal that season take it? Yeah, but Bruno had not scored in that game. Not in that game. पण 8-0 यार. 8-0 गोलकीपरला त्या पेनल्टी घ्यायला आणि ढगात मारायला सांगा ना यार. हे आहे का लाईक मे बी दे वर गोइंग फॉर द रेकॉर्ड. इज इट इन्सल्टिंग ऑल्सो की मैं हे की नाही खूप मारले आता नाही मारत. हे पण इन्सल्टिंग आहे. ते जे जर्मनीने ब्राझीलच्या अगेन्स्ट केलेलं वर्ल्ड कप थांबा गाईज की आता थांबा आपण त्यांच्याच देशात ऑल्सो बाहेर जायचं. सो अगदीच त्यांचा अपमान करायला नको. पण लाईक दॅट्स व्हॉट आय एम आस्किंग यू. काय देयर इज नथिंग कॉल्ड स्पोर्ट्समॅनशिप इन दिस सिनेरियो आय फील. मे डू युअर जॉब ना बेसिकली. यू आर पेड टू डू दॅट जॉब, यू डू इट. समजा it was very obviously not a penalty and it was given as a penalty, then you pass it to the keeper वगैरे as a, you know, because we've seen those incidences also happen. लीड्स वर्सेस ॲस्टन विला चॅम्पियनशिप मध्ये. पण त्याला ते असे BLचा सारखे मॅनेजर लागतात की BLचा आय मिस यू. सो देर हॅव बीन इन्सिडेन्सेस वेअर दिस स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट आहे. बट इन दिस डे अँड एज देर इज अ लॉट एट स्टेक. बरोबर. इट इज नॉट जस्ट कारण एका क्लबने अख्खी लीग विकत घेतलेली आहे. सो यू आर फायटिंग अगेन्स्ट दॅट ऑल्सो. आणि ॲट द सेम टाइम यू आर ॲट एनी गिवन टाइम आणि इन द फ्युचर इट वॉज क्वाईट विजिबल की व्हॉट हॅपन टू ओले गनर सोल्सगायर बिईंग अ युनायटेड लेजंड. त्याच्या जॉबला
एव्हरी गेम रिझल्ट आय अंडरस्टँड 7-0 तर त्याच्यानंतर ते परत येणारच नाही, कमबॅकच नाही, पण तरी क्वेश्चन्स विल बी आस्क्ड की 8-0 का नाही, 9-0 का नाही, 10-0 का नाही. बरोबर आहे. आणि ॲट द सेम टाइम आय थिंक इट्स लाईक माझं पर्सनल ओपिनियन याच्यावरचं हे आहे की द मोमेंट यू स्टॉप गिव्हिंग युअर बेस्ट परफॉर्मन्स इट्स अनस्पोर्ट्समन लाईक. That's insulting to the opponent. की खूप जास्त बिलिटल केल्यासारखं वाटतं. द मिसिंग ऑफ इट इज मोर पेट्रनायझिंग. So you ते कारण काय लोकांनी ते हे लाईक शोमनशिप केलेली आहे ना, की पूर्ण गोलकीपरला गोल करतात आणि मग हेडर करतात वगैरे उगीच टू शो ऑफ. किंवा आपला हा बालोटॅली ते खांद्याने वगैरे गोल स्कोर करायचा, किंवा तो रिव्हर्स मारून हिल किक करायला मांचिनी भडकला काढलं. इवन दो इट वॉज अ फ्रेंडली, मांचिनी वॉज लाईक नन ऑफ दिस आणि मिस केला होता आणि मिस केलेला त्याने. आय डोंट थिंक सो मांचिनी गॉट अँग्री एट द फॅक्ट दॅट ही मिस्ड इट. ही डिड इट वॉज वॉट मांचिनी वॉज पिस्ड ऑफ इट. बिकॉज आय थिंक like you said, if you are not giving your best, you are insulting your opponent. So hey, even if it is 10-0, it's at least you were playing the game till the last minute, till the last whistle. Okay, now I will tell you my story of the red cards. But मी खूप रिसर्च केला आणि आय थिंक आफ्टर यू पॉइंटेड आउट दॅट हल सिटी आणि संडरलँड मध्ये 3 रेड कार्ड्स होते. मी ती गेम बद्दल बघायला गेलो आणि आय ट्राय टू लुक फॉर अदर गेम्स वेअर देर आर more than one red cards basically, and 2 red cards वाले खूप गेम्स आहेत. अनफॉर्च्युनेटली सर्वात जास्त त्यातल्या सर्वात जास्त गेम्स आर्सेनलच्या आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली ते 3 गेम्स आहेत इन द टॉप 10. देर आर 3 गेम्स ज्याच्यात टोटल नंबर ऑफ बुकिंग्स इज 13. आणि ऑल 3 गेम्स 11 येलो कार्ड्स, 2 रेड कार्ड्स. इन 2 cases I think it's both red cards to Arsenal, whereas in 1 case it is the opponent getting 1 red card. पण या तिन्ही मॅचेस आर्सेनलच्या विदिन अ स्पॅन ऑफ आय थिंक 2 years आहेत. सो त्या मल्टिपल बुकिंग्सवाल्या ज्या गेम्स आहेत त्या 3 गेम्स आर्सेनलच्या आहेत. अँड देर इज समथिंग कॉमन इन देम की त्या तिन्ही गेम्समध्ये 11 येलो कार्ड्स आणि 2 रेड कार्ड्स आहेत. रेफरी कुड नॉट कंट्रोल द गेम. करेक्ट. आणि त्यातले 2 गेम्स अशा आहेत ज्या स्कफलवाले येल्लो कार्ड्स आहेत, मारामारी नंतरवाले. आणि हे होणं साहजिक आहे कारण एक मार्टिन किओन, एक पॅट्रिक विएरा, हे सगळे तुमच्याकडे असताना हेच होतं. पण इमॅजिन ना, ते आपण जी इनिशियली बॅटल ऑफ दी ओल्ड ट्रॅफर्डला डिस्कस केली त्या अख्ख्या गेम मध्ये एकही रेड कार्ड नाही. ऍक्च्युली आहे एक नंतर एक रेड कार्ड आहे आणि दॅट इज बट इट इज नॉट अनजस्टिफाईड रेड कार्ड. त्याच्या आधी लोक एकमेकांचा खून करत होते आणि त्यांना फक्त शिट्टी वाजवत होता रेफरी. पण एनिवे, तर या तिन्ही गेम्स ज्या आर्सेनलच्या मला सापडल्या त्या 2-1 डिफीट्स आहेत. ज्यातली पहिली आम्हाला तुम्ही आमच्यावर क्लेम करताना की तुमचा आर्सेनल बायस खूप जास्त आहे. बॅक टू बॅक आम्ही आर्सेनल डिफिटिंग स्टोरीज सांगितलेल्या आहेत तुम्हाला. आमच्यापेक्षा मॅसोकिस्टिक कोणी आहे का या जगात? मॅसोकिस्टचा दुसरा अर्थ आर्सेनल फॅन असतो. पण नाही, द फर्स्ट गेम बोलिंग ग्राउंड अपटन पार्क बेसिकली, वेस्ट हॅम वर्सेस आर्सेनल 2-1 रिझल्ट आहे. ऑफकोर्स तिकडे सडनली दिविजला असा स्पायडर दिविज नसतानाही वेस्ट हॅम बद्दल बोलायला लागलो आपण आता. पण नाही, आय वॉन्ट टू रिमेंबर दिस गेम बिकॉज एक प्रॉपर बार्कलेज मॅन आहे त्याच्यात ज्यांनी 2 गोल्स केलेत वेस्ट हॅमचे. मॅथ्यू ऑप्सन. नाही तो आपला आहे रे. तो वेस्ट हॅमला पण खेळलाय खूप जास्त. पण मार्क नोबल नाही, अ सर्टन Lazio man from Rome, the big sideburns and good candidate for Bald 11. Bald 11 आत्ता आठवतंय तुला? पण नॉट अ ग्रेट कॅन्डिडेट फॉर Bald 11 कारण स्ट्रायकर आहे. इटालियन फॉरवर्ड हु प्लेड फॉर वेस्ट हॅम. कम ऑन, completely drawing a blank. पावलो डी कानियो. बट पावलो डी कानियोचे दोन ridiculously Paolo Di Canio goals. One where he jumps over and skips over 3 defenders. Di Canio played for West Ham. And the second one is a pinball in the penalty area and he slots it in. आपल्याकडनं कोणी स्कोर केलेला? Good question. So 2-0 down at 72 minutes. We basically substitute Thierry Henry for this Nwankwo Kanu, but he doesn't score. The scorer of the goal is the guy who played for Arsenal for 1 year only. 1 year? Davor Šuker, the Croatian. Oh yeah. तुला तो आठवतो का? आठवतच नाही मला, त्याचं थोबाडाच आठवत नाही मला, फक्त त्याच्या टी शर्टच्या मागचं आठवतंय. Davor Šuker. So Davor Šuker scored the goal
आणि त्यानंतर दिस इज द स्कोर दॅट विल एंड द गेम ॲट ओके 2-1. त्यानंतर 7 येल्लो कार्ड्स आणि 2 रेड कार्ड. त्यातलं एक ऑफकोर्स पॅट्रिक विएराला एक रेड कार्ड आहे, तो प्राईम कॅन्डिडेटच होता. आणि दुसरा रेड कार्ड त्यांच्या प्लेअरला आहे या मॅच मध्ये, कॅमेरूनचा मार्क विवियन फो. ओ या बापरे. हू यूज टू प्ले फॉर वेस्ट हॅम फॉर अ वाईल, आणि 2002च्या वर्ल्ड कप नंतर तो थोडासा फेमस झाला, मेनली बिकॉज ऑफ द स्लीवलेस किट्स कॅमेरून ब्रॉट टू दॅट वर्ल्ड कप. Among the 6 people booked together in the 89th minute, he's a certain होलसेल मध्ये मार्टिन किओन, जील्स ग्रिमांडी, आणि डेनिस बर्कॅम्प. ओके, वाव, म्हणजे समोरची चूक होती. व्हेरी अनकॅरेक्टर. आणि त्यांच्यासाठी इगोर स्टिमाक आणि स्टीव्ह लोमास. हा आठवतोय मला. The second game in this run of 3 red card wala games is same year, 1 month later, actually just 3 game weeks later, Tottenham versus Arsenal 2-1. Tottenham take an early lead. Stefan Iverson नावाचा प्लेअर तुम्हाला आठवत पण नाहीये, आणि अ सर्टन टीम शेरवूड, ज्याला टीव्हीवरती खूप बडबडताना आपण आत्ता बघतो, त्याचे सगळे ओपिनियन्स चुकीचे असतात असं माझं मत आहे. तो टॉटनमला मॅनेज करत होता ना, इफ आय एम नॉट रॉंग. करेक्ट. मग तो तिकडेच कळतं ना की त्याचं डिसिजन मेकिंग फार काही चांगलं नाही आहे. हां, पण एक अनदर बार्कलेजमन असिस्टेड हिज गोल, डेव्हिड जिनोला. अरे बापरे. सो 7th मिनिट आणि 20th मिनिटमध्ये गेम इज अप ऑलरेडी. एक येल्लो कार्ड मिळालेला आहे ऑलरेडी डावर सुकरला. हां, आणि दिस गेम ऑनरी डझंट प्ले. ऑनरी बेंचर आहे, रिकवरिंग फ्रॉम एन इंजुरी ऑर समथिंग. आणि आर्सेनलचा गोल जस्ट बिफोर द फर्स्ट हाफ एंड 39th मिनिटला पॅट्रिक विएरा स्कोर्स अ गोल. सेकंड हाफ बिगिन्स, लॉंग रेंजर वगैरे, फ्रेडी लुंगबर्ग हाय फुट टॅकल, रेड कार्ड, स्ट्रेट रेड. गेम इज ओव्हर फॉर आर्सेनल. नाव दे हॅव टू मॅनेज इट. आणि त्यापासून टॉटनम थोडंसं डॉमिनेट करतात. आणि अगेन 88th मिनिट मार्टिन किओनला रेड कार्ड फॉर विलफुली ट्राईंग टू लाईक I think he was trying to clean his shoes on a Tottenham player. त्यांनी खूप लाथा घातल्यात त्याला. म्हणजे त्याला एकच रेड कार्ड मिळालं, हे खरं तर खूप कमी. हे मरून कार्डवाले टॅकल्स आहेत. ज्याच्यानंतर एक खूप मोठं भांडण होतं, ज्यात परत असे वाटतो, असे साधारण पॅम्फलेट वाटल्यासारखे येल्लो कार्ड वाटलेत 7 लोकांना. सो दॅट इज द सेकंड वन. अँड द थर्ड वन इज गेम वीक 2 इफ आय एम नॉट रॉंग ऑफ. ओमकार, तुझं हे तुला त्या आठवतात का त्या झालेले? हो. द थर्ड वन इज 21st August 2001. ओके, आर्सेनल होम ॲट लीड्स, सॉरी आर्सेनल होम अगेन्स्ट लीड्स, 1-2 वी लूज बिगिनिंग ऑफ द सीझन. द सीझन वी वेंट ऑन टू विन बाय द वे. आणि याच्यात खूप पटापटा त्यांचा एक आधी गोल झाला इयन हार्टनी मारलेला, बार्कलेजमन. आणि आपला गोल सिल्वेन विल्टर्डनी केलाय. इमिडिएट रिस्पॉन्स 1-1. सेकंड हाफ बिगिन्स, लीड्स टेक द लीड विथ मार्क विडुका, मेन्शन्ड इन द प्रिव्हियस एपिसोड ऑल्सो, वेअरिंग दॅट स्ट्रॉंग बो जर्सी. आणि त्यानंतर यातले दोन्हीही रेड कार्ड्स हे लीड्सला आहेत, तरी ते जिंकले. कारण 77th मिनिट डिरेक्ट रेड कार्ड अ सर्टन ली बॉयर, हा, जो नंतर न्यूकासलकडे खेळायला गेला, आणि तिथे ही गॉट सेंट ऑफ फॉर बीटिंग अप इज ओन प्लेयर. त्याचं आणि किरण डायर, इफ आय एम नॉट मिस्टेकन, लाईक मारामारी झाली होती. सो अगेन अ प्री डिस्पोजिशन फॉर रेड कार्ड्स. अँड द सेकंड रेड इज फॉर डॅनी मिल्स फॉर अ रॉंग टॅकल. आणि त्यानंतर परत मॅच संपत असताना भांडाभांडी, आणि असे शेवटी असं एक मस्त मोठा ग्राफ आहे, असं येल्लो कार्डचा स्टॅक आहे प्रीमियर लीगच्या वेबसाईटवर. पण माझं तेच म्हणणं आहे, तर इवन आफ्टर दे वेंट डाऊन टू 9 players, आर्सेनल हॅड नथिंग इन रिस्पॉन्स. देर इज लाईक 85th मिनिटला दे आर टू डाऊन, आणि दॅट गेम इज क्लोज्ड. आणि द प्लेयर्स दॅट आर सेंट ऑफ आर नॉट the ones keeping them in the game. आणि I mean that Leeds was something else also at that time. Champions League वाली Leeds आहे. 2001 ची Leeds ह्यूज टायटल मधला गेम होता हा, and we lost it at home in a year that we won the league, so doesn't matter. These are my पण खूप बहुत पुराना रिश्ता है रेड कार्ड्स से और आर्सेनल का. currently sitting on 3 red cards for the season. North London is red because we get so much of it. आपण आय थिंक आपण काय मर्चंडाईज मध्ये एक येल्लो कार्ड रेड कार्ड हे करून ठेवूया, मोठा गेम झाल्याची. आपण प्रोड्युसर साहेब
सो तो होता आमचा आवडता सेगमेंट. तुला ती आठवते का ती जिथे आम्ही डिस्कस करतो फक्त 2 मॅचेस नाही अपॅरेंटली सगळ्या आठवतात. खूप ट्रॉमॅटिक मेमरीज असले की ओमकार डायरेक्ट त्याच्या थेरपिस्ट नोट्सच बाहेर काढतो की हे सगळं बोलायचं आहे थेरपिस्टकडे. तुम्हाला पण अशा ट्रॉमॅटिक मेमरीज असतील तर आमच्याबरोबर शेअर करा. तुमच्या कोणत्या चांगल्या मेमरीज असतील तर ते पण शेअर करा. आम्ही त्याचा पण व्हिडिओ स्नॅपेट टाकू एपिसोडमध्ये तुम्ही चांगलंपणे असं दिलं तर. आणि तुम्हाला पाहिजेच असेल कोणती तरी स्कोरलाईन डिस्कस किंवा कोणता व्हेरी स्पेसिफिक मॅच डिस्कस करायचं ते कमेंट्समध्ये टाका. आम्ही त्या मॅचबद्दल बोलतो. मुव्हिंग ऑन टू अवर नेक्स्ट सेगमेंट विच इज क्रेझी प्रेडिक्शन्स जिकडे आमचे प्रेडिक्शन्स आजकाल खूपच जास्त ॲक्युरेट होत चाललेले आहेत. तुझं काय क्रेझी प्रेडिक्शन आहे? क्रेझी आणि एकदम मतलब क्रेझी. मला असं खूप वाटतंय की नॉटिंगहम फॉरेस्ट विल गेट अ पॉझिटिव्ह रिझल्ट ॲट एमिरेट्स. आणि जरा दॅट विल बी द एंड ऑफ इट. चांद तारे तोड लावून होणार आहे जरा थोडंसं. आणि लाईक प्रॉपर लाईक नो आन्सर्स लाईक दिल स्कोर अर्ली आणि मग आर्सेनलकडे रिस्पॉन्स करायला काही नसणार आहे. ते लाईक इट्स समथिंग दॅट इज सिम्टमॅटिक मला दिसायला लागलं आर्सेनलकडनं की जर त्यांनी खाल्ला गोल तर देर इज नो रिस्पॉन्स. अच्छा, ह्या सेगमेंटचं नाव क्रेझी प्रेडिक्शन आहे. दिस इज व्हेरी प्रेडिक्टेबल प्रेडिक्शन. हो, पण नॉटिंगहम फॉरेस्ट विल विन ॲट एमिरेट्स इज अ क्रेझी प्रेडिक्शन असं माझं म्हणणं आहे. नॉट इन द करंट कॉन्टेक्स्ट इज नॉट क्रेझी बट ठीक आहे. युनायटेड युनायटेड गेट अ बिग स्कोर लाईन 5-0 6-0 वगैरे. मलाही वाटतं की ते असं प्रॉपर एक क्लीन कट विक्ट्री आहे त्यांची. मदन चोपला. पण ॲट द सेम टाइम मला असं खूप वाटतंय की आपण एवढ्यात तर रेड कार्ड्सबद्दल बोललोय आणि रेफरीजबद्दल बोललोय आणि चर्चा झाली आहे या आठवड्यात एकही रेड कार्ड नाही. नो रेड कार्ड दिस वीक. आय थिंक तसं होईल. रेफरीज विल बी लाईक जरा जशा गेम्स चालू आहेत तशा. नो रेड कार्ड दिस वीक पेक्षा नो पेनल्टीज दिस वीक इज माय क्रेझी प्रेडिक्शन. मला वाटतं ऑल रेफरीज विल बी थोडं मॉडरेट टू प्लेयर्स की आम्हाला पुढच्या आठवड्यात जॉब पाहिजे आहे असं असणार. सो ऑब्व्हियसली सिटी वोंट बी विनिंग अगेन्स्ट टॉटनहम देन. अजून एक माझं प्रेडिक्शन आहे की लिव्हरपूल साऊथहॅम्प्टनकडनं मार नाही खाणार पण असं ड्रॉ वगैरे करेल. वुड लव्ह दॅट. बिकॉज टेबल हॅज टू बी थोडं फन ना. आत्तापासूनच 9 पॉईंट लीड वगैरे 6 पॉईंट लीड वगैरे काय मजा आहे. सो साऊथहॅम्प्टन 1 पॉईंट तरी काढेल. पण येस आय थिंक फॉर अ क्रेझी प्रेडिक्शन माझं मन ह्याच्यावरती आहे की नो पेनल्टीज नो रेड कार्ड्स. ओके इन 10 गेम्स. हां, माझं क्रेझी प्रेडिक्शन इज युनायटेड मदन चोपला इप्सविच. ओके 5-0 5-6-0 वगैरे असं काहीतरी. म्हणजे इप्सविच वोंट हॅव एन आन्सर. डेलॅप काहीतरी सबस्टिट्यूट होईल. तू कितीही म्हणलास तरी माझं ते युनायटेड 1 गोल मारतील किंवा 10 गोल मारतील. इप्सविच 1 गोल मारणार. हो, तो रोरी डेलॅप कुठून आला? डेलॅप ज्युनियर. हा, रोरी डेलॅप ज्युनियर कडनं 1 गोल. लियम डेलॅप. ते केवढे इंग्लिश नाव आहे. सो एक डेलॅप कडनं 1 गोल असेल. हा, FPL त्याला पण मेंटेन करायचं की नाही. सो हां, म्हणजे क्रेझी नाही आहे बट मजा येईल. सो तो होता आमचा एपिसोड. 2 मिनटं, आपण स्टार्ट ऑफ द एपिसोडला काहीतरी गेम खेळलेलो ना? राईट. तो काय सांगायचं का लोकांना? सो हा गेम तुम्ही खूपदा बघितला असेल, खूप लोक खेळतात हा इंटरनेटवरती की एक इन रिअल लाईफ पण दॅट इज बेसिकली व्हॉट मेन डू. बघितलं असेल इंटरनेटवरती असं मला म्हणायचं होतं. कारण तुम्ही इन रिअल लाईफ किती लोकांना भेटता मला काय माहिती. माझ्यासारखे असेल तर याच माणसाला भेटता तुम्ही सारखे. पण एवढं घाडेरडा तोंडाने का बोलला यार? कसला माणूस आहे हाच भेटतो मला आठवड्यात. नको भेटूस जा. 4 वेळा भेटलो आपण या आठवड्यात. एनिवे इंटरनॅशनल ब्रेक होता आणि पण बट दॅट डझंट मीन वी वर ऑन अ ब्रेक. पण नाही. हां, तर तो गेम असा आहे की एकानी प्लेयरचं नाव घ्यायचं, पुढच्या माणसानी क्लबचं नाव घ्यायचं दॅट द प्लेयर प्लेड फॉर. द थर्ड प्लेयर और द फर्स्ट प्लेयर अगेन takes the name of player who played for that club. You cannot repeat names of clubs, you cannot repeat names of players, and the moment you run out of names to say, the game stops. हां, सो मे बी आमच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये आम्ही एक विल ट्राय टू डू अ लॉंगर गेम. कारण आपण खूप जास्त स्वतःला ट्रॅप करत होतो. तर इदर इट कॅन बी लाईक टू ट्रॅप युअर अपोनंट और यू कॅन रॅली इट
इट इज बेसिकली इट इज अ फेवरेट ॲक्टिव्हिटी ऑफ मेन. जस्ट सिट डाऊन अँड टेक नेम्स ऑफ प्लेयर्स. दॅट इज इट. येस. इट इज जस्ट आम्ही लाईक मेन आर व्हेरी सिम्पल क्रिचर्स. फारसे इव्हॉल्व्ह नाही झालो आहे आम्ही. एवढंच चालतं आम्हाला. तर तो होता आमचा एपिसोड सॉकर खाल्लेला माणूसचा ऑन द चॅनल. मोठा गेम झाला. बाय द वे आमचा एक नवीन पॉडकास्ट पण आलेला आहे, माझी बॅट माझी बॅटिंग, जिथे आम्ही क्रिकेटबद्दल बोलतो. क्रिकेट सगळ्यांना आवडतंच, तर तो पण एपिसोड इथे खालती असेलच. म्हणजे राधिकाने तिचं प्रॉपर SEO काम केलं असेल तर येईलच तो इथे. आणि तो पण बघा, तो पण शेअर करा. आणि तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, लाईक करायला विसरू नका. आणि शेअर करा, तुमच्या आजूबाजूच्यांना दाखवा की हे बघा मस्त बोलतात फुटबॉलबद्दल, मराठीत बोलतात. आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे सबस्क्रिप्शन नंबर जसे जसे वाढतात तसा आमचा उत्साह वाढतो एपिसोड्स नवीन नवीन बनवायचा. आमचा प्रोड्युसरचा पण उत्साह वाढतो की हां हे काय करतायत ते बरोबर तरी करतायत कदाचित. तसं आहे. आमचा एक इंस्टाग्राम पेज पण आहे, तिकडे खालती लिंक दिलेली आहे. अगेन राधिका तिचं काम करत असेल तर तिकडे लिंक असेल. तेवढं करते ती, जमतं तेवढं. तर तिकडे आहे. FPLची पण लीग आहे आमची, मोठा गेम झाल्याची FPL लीग आहे, त्याची पण लिंक खालती दिलेली आहे. तुला आम्ही काम करत नाही म्हणून तिथे काहीच होत नाही. तुला काय अनाउन्समेंट करायची आहे का? मला ॲक्च्युली अनाउन्समेंट करायची आहे राधिकासाठी खास. कारण तिला सवय लागली आहे की शनिवार रविवारी मॅचेस असतात आणि बाकी वेळ हे लोक येऊन बोलतात. पण आत्ता यावर्षीचा शेवटचा इंटरनॅशनल ब्रेक संपला आहे आणि युरोपमधला क्रिसमस पिरियड जो असतो तो युरोपमधला खूप चिल असतो. जर्मनीमध्ये 2 आठवडे लीग नसते, सुट्टी असते वगैरे. पण इंग्लंडमध्ये त्यांचं म्हणणं आहे सुट्ट्या आहे तर जास्त खेळू. त्यामुळे पुढच्या 45 दिवसांमध्ये वन्स दिस गेम वीक स्टार्ट्स टिल जानेवारी 1 45 दिवसांमध्ये 90 गेम्स होणार आहेत राधिका. त्यामुळे ते 90 गेम्स आपल्याला बघायचे आहेत. 9 गेम वीक्स 5 आठवड्यांमध्ये खेळून काढायचे आहेत आपल्याला. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुला शेड्यूल करेक्ट करायचं आहे. ते आमचा एपिसोड इथे तिथे शेड्यूल तर प्रोड्युसर साहेब जरा बघावं लागेल. चालू असणार आहे, नुसता गेम होणार आहे, मोठाच्या मोठा गेम. आणि हे सगळं क्रिकेट मॅच चालू असताना होणार. त्यामुळे बॉक्सिंग डेला आपण 3:30 पर्यंत फुटबॉलची मॅच बघून सकाळी 5 वाजता क्रिकेटची मॅच बघायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी तयारी करून या गाईज. क्लिअरली आमच्याकडे खूप जास्त टाइम आहे और वैलिडेशन के लिए हम कुछ भी कर सकते हैं. परफेक्ट. सो दॅट वॉज द एपिसोड. ॲट द एंड ऑफ द एपिसोड आपण काय म्हणतो, व्हॉट डू यू थिंक ऑफ टॉटनम? परत 1 सेकंड पासून घे. इथून चालू करूयात, कट करून सपोर्ट करायचं होतं रे आपल्याला, सपोर्ट करायचं. देन रिस्टार्ट फॉर द 4th टाइम, दिस टाइम लकी. ओके. तो पण एपिसोड चांगला आहे. आम्ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी बद्दल बोलतोय. राधिकाला धडधडलं थोडंसं आता की हो झाला का अपलोड? हो मग झालंय अपलोड आता. टूटा टूटा एक फोनिंदा ऐसे टूटा, लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा. चल दिल मेरा हर बार ये परफेक्ट हर बरे खाने को. आज आपण ती आठवते का ती मध्ये अडकून का बोलताय. तर सध्या PGOML मध्ये जरा बऱ्यापैकी OML नाही ते वेगळे. ती आठवते का ती, दॅट वॉज डर्टी ओल्ड आर्सेनल जे होते. तुला ती आठवते का ती सेगमेंट मध्ये तुमचं परत का स्वागत कशाला करतो? आपण BTS कॉन्टेंट पण नाही देते.